बरोबर. यस हा, सर. समजलं का तुला? प्रश्न समजलाय साधन म्हणजे काय? हो सर, समजला. हा, चला आता आता पुढे जाऊया. आपण पुढचा जो पाठ आहे, पाठ क्रमांक 2, भारत 1907 नंतरच्या घडामोडी. 1907 नंतरच्या विविध प्रकारच्या घडामोडी. जसे की आता आपलं मागे 6 महिन्यापूर्वी की 7-8 महिन्यापूर्वी दिवाळीच्या वेळेस इलेक्शन झालं. इलेक्शन झाल्यानंतर विधानसभा ज्या झाल्या आणि त्यानंतर सरकार स्थापन झालं. म्हणजे इलेक्शन नंतरच्या ज्या घडामोडी आहे, मग कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विविध प्रकारच्या घटना. तर तशाच मग हे काय झालं, गेल्या वर्षी 2024 नंतरच्या घडामोडी या ज्या आहेत, मग लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या. तर अशाच प्रकारे जे आहेत, तर 1907 नंतरच्या ज्या घडामोडी आहेत, मग 1947 मध्ये आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे आणि 1950 मध्ये सार्वभौम लोकशाही म्हणून आपलं जे राष्ट्र आहे त्या राष्ट्राने संविधान स्वीकारलेलं आहे. आपण जसं परिपाठामध्ये संविधान जे आहे ते आपण संविधानाचं वाचन करतो की नाही? यस सर. येस सर. हो सर. यस सर. तर संविधानच काय आहे बरं? हे संविधान काय आहे बरं? कशासाठी हे संविधान अंगीकृत केले? थांबा, ऐका जरा. इथे आवाज फक्त तुम्ही रेज हँड करायचे, तर मला समजेल की कोणाला प्रश्न जे आहे. नेहा सांग बरं अनम्यूट करून. ज्याचं ज्याचं नाव घेतलं जाईल त्यांनी फक्त अनम्यूट करून बोलायचे. काय संविधान म्हणजे काय? नेहा माझा आवाज येतोय? बर, अदिती पटकन तुम्हाला नाव घेतल्यानंतर पटकन सांगायचं. हा, जास्त वेळ घालवायचा नाही. बर सर, प्रत्येक देशाला चालवण्यासाठी काही तरतुदी किंवा काही कायदे असतात. तसंच आपल्या भारत देशाला चालवण्यासाठी काही तरतुदी व काही कायदा ज्या पुस्तकात नोंदवून ठेवलेला आहे त्या पुस्तकात संविधान असे म्हणतात. अगदी बरोबर आहे. म्हणजे आता तू आदिती सांगितलं की आपला देश चालवण्यासाठी, आता विजय नाही तर जागृती म्हणून आहे. आता देश पुढे चालवत असतो का? देशाला कुठे थोडेच चाक आहे की देश चालत असतो. म्हणजे थोडक्यात काय की आता आपली शाळा आहे किंवा आपलं गाव आहे, राईट, देशाचा राज्यकारभार सुरळीत करण्यासाठी काहीतरी नियम लागून ठरवून दिलेले आहेत 1950 मध्ये त्या संविधानामध्ये. मग विविध प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. तर आपण शाळेमध्ये जातो, विद्यार्थी म्हणून जातो, तर शाळेची एक काय असते, नियमावली असते आणि त्या नियमाप्रमाणे आपण शाळेत जो आहे तो जात असतो. शाळेचा वेळ असतो, शाळेतले युनिफॉर्म आपण पोशाख असतो तो घातला जातो, युनिफॉर्म, गणवेश आणि विविध प्रकारचे शाळेचे टाइम आणि त्याची तासिका असतात. अशा विविध प्रकारचे हे नियम लागू जे दिलेले आहेत. तसाच 1947 नंतर आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सार्वभौम लोकशाही अस्तित्वात आली आणि मग या आपल्या भारत देशाने संविधान जे आहे ते स्वीकारलेलं आहे. आणि हे संविधान म्हणजे थोडक्यात काय की आपला राज्यकारभार, आपला भारत देशाचा राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी नियमावर आधारित सर्वांना एकत्रितपणे सर्वांना अधिकार जे आहेत ते बहाल करण्यात आले, नियम जे लागू केलेले आहेत, थोडक्यात त्याचं एक संविधान आहे. आम्ही भारताचे लोक, राईट, लोकशाही आपण जे गणराज्य म्हणून जे संविधान आपण अंगीकृत करतो. आता कुणाकुणाला आपलं संविधान जे आहे ते माहित आहे सांगा बरं जरा. कोणी क्लासमध्ये आम्ही लोअर ऑल करतो. ऐका मला माहित आहे. ऐका जरा, कुणीही अनम्यूट करणार नाही मी नाव घेतल्याशिवाय. ऐश्वर्या. यस सर. हा, काय बरं संविधान? संविधानाची जी आपण संविधानाचं वाचन केलं जातं, काय असतं संविधानामध्ये सांग बरं जरा. माहिती आहे का तुला संविधान म्हणजे काय? आणि या संविधानातली थोडक्यात आपण वाचन करत असतो परिपाठामध्ये किंवा बऱ्याच शाळेमध्ये पण संविधान वाचन केलं जातं. सर, आमच्या शाळेमध्ये संविधान नाही म्हणत. बर, उद्देश पत्रिका जी आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी निरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना, ही जी उद्देश पत्रिका आपल्याला थोडक्यात दिलेला आहे
हां. तर ही उद्देश पत्रिका तुमच्या पुस्तकामध्ये आहे. सर्वांना माहीत आहे जागृत. मी थोडक्यात हे करतो, की जेणेकरून आपण जास्त नाही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत आपल्याला ते घ्यायचे. तर हे संविधान त्या संविधानाची उद्देश पत्रिका आहे, की म्हणजे या संविधानामध्ये काय अंगीकृत केलेलं आहे. या संविधानाचा सार त्या उद्देश पत्रिकेमध्ये दिलेला आहे थोडक्यात प्रस्तावना एक प्रकारची. आणि त्याचं वाचन जे आहे ते केलं जातं आणि ही राज्यघटना हे संविधान जे आहे ते लिहिण्याचं काम हे संविधान करण्याचं काम जे आहे ते कोणी केलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे बाबासाहेब आहे ते आंबेडकर. केलेलं आहे. तर हे भारताचं आपलं संविधान आहे. मी तर सर्वांना म्यूट करतो जेणेकरून काय की तुम्ही अनम्यूट सारखे करणार नाही. जेव्हा मी तुम्हाला काही प्रश्न असेल तेव्हा रेज हँड करतील आणि हे करतील. आता आपण क्लास जो आहे तो स्टार्ट करूया की जेणेकरून माझा मुद्दा झाल्यानंतर मग तुम्ही काय करा हे बोलू शकता. आता या सुरुवातीच्या काळामध्ये काय काय आव्हान होतं भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आर्थिक विकास, राजकीय स्थैर्य, त्यानंतर सामाजिक सुधारणा एक प्रकारची, आर्थिक नियोजन एक प्रकारचं औद्योगिकरणावर भर देण्यासाठी दारिद्र्य निर्मूलन, राजकीय स्थैर्य म्हणजे निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरेवरील विश्वास ठेवणं असेल, सामाजिक सुधारणा असतील आणि दुर्बल घटकांसाठी जे कार्यक्रम आणि धोरणं राबवलेले आहेत तर त्याविषयीची जी आहेत तर थोडक्यात ही सर्व आव्हाने जी आहेत ती होती. आता याच्यावर थोडक्यात तुम्हाला एक चलचित्रफीत दाखवतो अगोदर म्हणजे ते आपल्याला तुम्हाला जरा व्यवस्थित अजून जास्त समजेल कारण तुम्ही शाळेमध्ये पण हा पाठ अभ्यासलेला आहे. मग थोडक्यात काय की आपण एक चलचित्रफीत द्वारे जे आहे ते तुम्हाला त्याची प्रस्तावना असेल तुम्हाला त्याची ओळख जी आहे ती मी करून देणार आहे. एकच मिनिट परत एकदा हे करतो ते हा मी म्यूट केलेलं आहे सर्वांना. एकच मिनिट हा. मला फक्त रेज हँड करायचे मी जेव्हा ही स्क्रीन शेअर करेल तेव्हा आवाज येतोय का तर सर्वांनी जे आहे ते थंब करायचं आहे की जेणेकरून मला समजेल की तुम्हाला सर्वांपर्यंत आवाज जो आहे तो व्यवस्थित जात आहे. इयत्ता 9वी विषय इतिहास धडा 2 भारत 1960 नंतरच्या घडामोडी. प्रस्तावना. ओके मुलांनो, गुड. आपला भारत देश 15 आता लक्ष द्या. आता ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950 आपण संविधानाचा म्हणजेच भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 1950 मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. सार्वभौम म्हणजे ज्या राष्ट्रावर किंवा देशावर इतर कोणत्याही देशाचं वा राष्ट्राचं वर्चस्व नाही व जे स्वतंत्र आहे असं राष्ट्र. लोकशाही म्हणजे ज्या देशाचा राज्यकारभार लोकांकडून लोकांसाठी व लोकांमार्फत केला जातो असं राष्ट्र होय. म्हणजेच भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. तुम्ही तुमच्या सभोवताली बघितलं तर तुम्हाला जाणवेल की आपला समाज हा बहुजिनसी आहे. म्हणजेच त्यात अनेक जाती, धर्म, भाषा, वंश, आहार, वेशभूषा असणारे लोक एकत्र राहत आहेत. आपला देश हा विविधता असणारा देश आहे. भारत स्वतंत्र झाला ही आनंदाची बाब होती. हे जरी खरं असलं तरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतापुढे अनेक प्रकारच्या समस्या होत्या. उदाहरणार्थ आर्थिक, राजकीय, सामाजिक व विस्थापितांचे प्रश्न, सर्व क्षेत्रात विकास कसा करावयाचा यांसारखे अनेक प्रश्न भारतापुढे होते. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात धार्मिक दंगली, हिंसाचार, निर्वासितांचे प्रश्न यांसारखे गंभीर स्वरूपाचे प्रश्न होते. भारताच्या फाळणीतून पाकिस्तान हे नवीन राष्ट्र निर्माण झालं होतं. त्या देशातून येणाऱ्या असंख्य विस्थापित लोकांच्या मूलभूत गरजा भागविणे, त्यांच्या राहण्याची सोय करणे यांसारखे अनेक प्रश्न स्वतंत्र भारतापुढे होते. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नियोजन करून
व उद्योगधंद्यांची वाढ करून विकास करण्यासाठी भारताने नियोजन आयोगाची निर्मिती केली आणि औद्योगिकीकरणावर भर दिला. त्यांच्या आधारे आपला आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या देशात झालेल्या निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरांवरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणे शक्य झाले. आर्थिक विकास, राजकीय स्थैर्य यांबरोबरच देशातील जे घटक आर्थिक, राजकीय, सामाजिक दृष्ट्या दुर्बल आहेत, म्हणजे ज्यांचा विकास झालेला नाही, जे मागासलेले आहेत, अशा समाज घटकांसाठीच्या कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचेही प्रयत्न झाले. या सर्व गोष्टींची माहिती आपण या पाठात पाहणार आहोत. तर एक थोडक्यात या चलचित्रपटा आपण जे व्हिडिओ पाहिलेला आहे की त्याच्यातून थोडक्यात आपल्याला काय करायचे की याची प्रस्तावना काय, या पाठामध्ये काय काय आहे, कशा प्रकारे जे आहे ते एक प्रकारचं जे आव्हानं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे आहे ते भारतापुढे होते आणि विविध प्रकारचे मग आर्थिक विकास असेल, राजकीय स्थैर्य असेल, निवडणुका झालेल्या असतील, त्यानंतर सामाजिक सुधारणा, मग दुर्बल घटकांपर्यंत जे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांच्या कशा प्रकारे या धोरणामध्ये जे आहे तर समावेश करणे, त्यांचा आर्थिक विकास कशा प्रकारे साधणं, हा एक मोठा जो घटक होता. हा प्रश्न जो होता तो एक प्रकारचा त्या काळी जो आहे तो मानला जातो. आता त्यानंतर 1960चे दशक आहे. राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी 1960 मध्ये झाल्या. ज्यांच्याकडे वही पेन असेल तर वही पेन आपल्या क्लासमध्ये ठेवायचा. जेव्हा जेव्हा मी महत्वाचे पॉइंट किंवा तुम्हाला स्क्रीनवर काहीतरी महत्वाचे मुद्दे दिसतील तर ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहे की जेणेकरून तुमचा जे हे आहेत एक प्रकारची नोंद तुमच्याकडे राहील, चांगलं टाचन तुमच्याकडे राहील आणि परीक्षेच्या वेळेस तुम्हाला याचा अभ्यास करायला मदत होईल. मग काय झालं की 1950 पासून वाढत एक ताणतणावाची आणि मग दोन्ही राष्ट्रांमध्ये जे आहेत एक प्रकारच्या सीमारेषेवरून वाद निर्माण झाला. भारत आणि चीन 1950 पासून वाढत गेला आणि या तणावाची परिणती अखेर दोन्ही देशांमधील सीमारेषेच्या युद्धामध्ये झाली आणि हे युद्ध मॅकमोहन युद्ध किंवा मॅकमोहन या रेषेच्या संदर्भात झालेलं आहे 1962 साली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात जे सर्वप्रथम ज्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुका झाल्यानंतर जे पहिले पंतप्रधान झालेले आहेत, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या भारत राष्ट्राचं जे आहे ते नेतृत्व केलेलं आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. भारताचे परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार ज्यांच्याकडे नावाजले गेलेले आहे ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. इथे पहा, गोवा, दीव, दमण पोर्तुगीज राजवटीत मुक्त होऊन भारतीय संघराज्याची तालीम. मग कशा प्रकारे पहिले संघराज्य होते, छोटे छोटे राज्य होते आणि मग त्याचं मिळून एक राष्ट्र जे आहे ते सगळे आपण संस्थानं खालसा केली गेली विविध प्रकारचे आणि त्यातून एक राष्ट्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे. 1962 साली ज्यांच्याकडे वही पेन आहेत, महत्वाचे मुद्दे. 1962 साली भारत चीन युद्ध झालं आणि त्याची जे आहे ते मॅकमोहन रेषेमुळे जे आहे ते युद्ध झालेलं आहे की आपल्या सीमारेषा ज्या आहेत, राष्ट्राची जी सीमारेषा आहे त्यावर हे मॅकमोहन जी रेषा आहे तर त्यावर 1962 साली भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. पुढे पाहूया. आता पंडित जवाहरलाल नेहरूंना दुसरे एक म्हणलं जातं की काय, ते काय आहेत, परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार. पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हटलं जातं. भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी अत्यंत महत्वाची मोलाची साथ जी आहे ते त्यांची कामगिरी आहे. तर हे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं परराष्ट्र धोरण आजही आपण स्वीकारलेलं आहे. आजही त्यांनी जे
परराष्ट्र धोरण स्वीकारलेलं आहे. त्यावरच आजपर्यंत आपला भारत देश जो आहे तो चाललेला आहे. मग विविध प्रकारच्या भारत पाकिस्तान जी सीमारेषा आहेत वाद असतील, भारत चीन मॅकमोहन रेषेवरून वाद असेल, हे त्या तेव्हापासून जे आहेत तर काय एक त्याच्यावर जे आहे ते करार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन केव्हा झालं? 1964 साली. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झाल्यानंतर दुसरे पंतप्रधान जे झालेले आहेत तर त्यांचं नाव आहे लाल बहादूर शास्त्री. इंदिरा गांधी. नाही लाल लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर हा शास्त्री. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कार्यकाळ 1947 ते 1964 हा त्यांचा कार्यकाळ होता. परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार आणि सामाजिक आर्थिक विकासात मोलाची भर. इथे चुकून तो फोटो लाल बहादूर शास्त्री यांचा, म्हणजे त्यांच्यानंतर जे पंतप्रधान दुसरे पंतप्रधान झाले ते म्हणजे लाल बहादूर शास्त्री. तुम्ही आजही 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल किंवा कृषी दिन असेल तर त्यावेळेस जय जवान जय किसानचा नारा दिला जातो. आणि हे जय जवान जय किसानचा नारा देणारे जर कुणी असेल तर हे लाल बहादूर शास्त्री यांची काय आहे ती घोषणा आहे. आणि त्यांच्या काळामध्ये 1966 मध्ये ताशकंद येथे भारत पाकिस्तान यांच्यामधील काश्मीर प्रश्नावर युद्ध झालेले आहेत. आणि त्यामध्ये सोव्हिएत रशिया, आजही आपण पाहतो की रशियाकडून विविध प्रकारचे शस्त्रास्त्र आपण घेतो. तर ही सोव्हिएत रशिया म्हणजे पहिलं सोव्हिएत रशिया होतं मोठं राष्ट्र. आता त्याचं मग हे होऊन फोड होऊन विभाजन होऊन रशिया हा नाव देण्यात आलेलं आहे. आणि मग त्यानंतर 1966 साली ताशकंद या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालेलं आहे. जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री आणि त्यांनी आपल्या भारतीय शेतकरी आणि भारतीय सैन्य यांचं महत्व अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारची ओळख शेतकऱ्यांची, जय जवान जय किसान. कारण हे एवढं आहे की देशाच्या सीमारेषा या जवानांमुळे सुरक्षित आहे. आज आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घेतोय, चांगल्या प्रकारचं जेवण करतोय, व्यवस्थित राहतोय, हे कुणामुळे आहे तर आपल्या सीमारेषेवर जे आपले जवान आहेत, सैनिक आहेत, तर ते काय करत आहेत, सीमारेषेची सुरक्षा, देशाचं संरक्षण करत आहे. जी रेषा आहे, बॉर्डर आहे, त्या बॉर्डर सुरक्षित ठेवण्याचं काम हे जवान लोक करत आहे. आणि या सर्व भारत देशाचं जे पालन पोषण करण्याचं काम आहे, जगाचा पोशिंदा म्हणलं जातं बळीराजा, तो किसान आहे, म्हणजे जो शेतकरी वर्ग आहे. का? कारण अन्नधान्य जनतेला, या भारत देशाला अन्नधान्य पुरवण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो शेतकरी राजा आहे, किसान आहे. आणि म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान एक प्रकारचं महत्व यांना अधोरेखित केलेलं आहे की जवानांचं किती महत्व आहे या देशामध्ये, शेतकरी वर्गाचं किंवा शेतकऱ्यांचं किती महत्वाचं आहे. म्हणून शेतकरी जागला पाहिजे. शेतकरी चांगल्या प्रकारे जे आहेत, कारण आपल्याला पाहतो म्हणजे आपल्याला भरपूर पैसे आहेत आपल्याकडे. आता उद्योगपतींकडे मोठमोठ्या प्रकारच्या कंपन्या आहेत, पैसे आहेत, पण खायला जे आहे ते अन्न लागतं आणि ते अन्न पिकवण्याचं काम हा आपला शेतकरी राजा करतो, आपण करत आहोत. मग आपल्या शेतीमध्ये जे आहे आज आई बाबा आजी आजोबा जे कष्ट करत आहेत त्यातून जे पिकणारे जे धान्य आहे ते मार्केटला जातं आणि पुढे जाऊन जे आहे तर ते जनतेपर्यंत पोहोचत असतं. तर याचं श्रेय जे आहे ते किसानांचं आहे, आपल्या शेतकरी वर्गाचं आहे. म्हणून हा बळीराजा जो आहे तो, हा बळीराजाचं जे आहे ते खूप मोठं योगदान आपल्या भारत देशासाठी जे आहे ते दिलेलं आहे. 1966 मध्ये पुढे नंतर तिसरे जे पंतप्रधान होऊन गेलेले आहेत त्यांचं नाव आहे इंदिरा गांधी. इंदिरा गांधी या 1966 मध्ये या इंदिरा गांधी यांचं जे आहे ते त्या तिसऱ्या पंतप्रधान बनलेले आहेत. आता इंदिरा गांधींचा कार्यकाळ कशा प्रकारचा आहे तर त्यांचे महत्वाचे जर मुद्दे तुम्हाला जर लिहायचे असतील तर बँकांचं राष्ट्रीयकरण आपण पाहतो. महाराष्ट्र बँक आहे, स्टेट बँक आहे, सेंट्रल बँक आहे, अशा विविध प्रकारचे ज्या नॅशनलाइज बँक ऑफ बडोदा असेल, बँक ऑफ इंडिया असेल, तर या नॅशनलाइज बँका आहे. आणि या बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजे आपण जसं पाहतो आपल्या गावामध्ये पतपेढी आहे, सहकारी बँक आहे, तर या सुरुवातीला खाजगी बँका होत्या आणि या बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजे सरकारीकरण करण्याचं काम जे आहे ते कोणी केलं असेल तर ज्या इंदिरा गांधी आहेत ते यांनी केलेलं आहे. त्यानंतर संस्थानिकांचे तनखे बंद केले. एक प्रकारचं आपण म्हणतो
की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो आहे ते जमीनदारी म्हणजे वतनदारी पद्धत ही दिली जात नव्हती. आणि या वतनदारीचा एक प्रकारे शिवाजी महाराजांचं जेव्हा निधन झालं आणि जेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे राजे म्हणून आले, आपण पाहतो की त्यांचा छावा चित्रपट वगैरे तुम्ही इतिहास वाचला असेल की जमीनदारीवरून म्हणजे वतनदारी आपल्याला मिळावी म्हणून शिर्के जे कुटुंबाने जी आहे ती कशा प्रकारे फितुरी केली किंवा नंतर छत्रपती संभाजी महाराजांचा कशा प्रकारे जो आहे तो त्यांचा पत्ता जे आहे ते कुठे स्थायिक आहे किंवा कुठे थांबलेले आहेत याचा जो माहिती जी आहे ते त्यांनी मोगलांना दिली आणि त्यानंतर आपले जे राजे आहेत छत्रपती संभाजी महाराज यांना जे आहे ते कैद करण्यात आलेले आहे. म्हणजे वतनदारी पद्धत जी आहे ती तनखा जी आहे ते एक प्रकारचे संस्थानिक जे होते तर त्यांचा पगार तनखा जो आहे तो बंद करण्याचं काम केलं. एक कणखर नेतृत्व आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी जर कोणी घोषित केली असेल तर त्या इंदिरा गांधी यांच्या काळात जी आहे ती आणीबाणी घोषित करण्यात आली होती. म्हणून इंदिरा गांधींचा कार्यकाळ सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो. अजून काय सांगता येईल बरं? इंदिरा गांधी यांनी जे आहेत एक प्रकारचं आपण पाहतो की इंदिरा गांधींच्या कार्यकाळामध्ये हे महत्वाचे घटक जे आहेत ते झालेले आहेत. मग त्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन निर्माण झाले. पूर्व पाकिस्तान बांगलादेश आपण म्हणतो की बांगलादेशची निर्मिती नंतर झाली. या आंदोलनाचं नेतृत्व शेख मुजबीर रहमान यांच्या मुक्ती वाहिनीने केलेलं आहे. म्हणून पूर्व पाकिस्तान जो आता बांगलादेश आहे तो सुरुवातीला पूर्व पाकिस्तान या नावाने ओळखला जायचा. या समस्येचा परिणाम भारतावर झाला आणि कोट्यावधी निर्वासित आपण पाहतो की त्यावेळेस बांगलादेश जो आहे तर निर्मिती झाली. 1970चे दशक. आता त्यानंतर काय आहे ते 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं आणि त्याची परिणती म्हणून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती जी झालेली आहे आणि या कामी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाचा वाटा आहे. म्हणजे इंदिरा गांधीच्या कार्यकाळात बांगलादेशची निर्मिती जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता अणुऊर्जेचा वापर धोरणाचा एक भाग म्हणून भारताने 1974 मध्ये राजस्थान तुम्ही पाहता पोखरण येथे अणुचाचणी करण्यात आलेली होती आणि जी जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी 1974 हे पण अगदी महत्वाचं आहे. 1975 मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याचं काम केलं आणि संघराज्याचा दर्जा सिक्कीमला मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे तुम्ही पोखरणची अणुचाचणी यावर आधारित एक चित्रपट पण येऊन गेलेला आहे हिंदीमध्ये. तर हा चित्रपट वरून तुम्हाला पाहतो की अणुचाचणी कशा प्रकारे केली जाते, अणुऊर्जा कशा प्रकारे आहे. तर या ही चाचणी जी आहे ती यशस्वीपणे 1974 मध्ये जी आहे ती करण्यात आली आणि त्यानंतर 75 मध्ये सिक्कीम राज्याला संघ राज्याचा दर्जा स्थापन जो आहे तो मिळालेला आहे. त्यानंतर 1975 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी 1975 ते 1977 म्हणजे 2 वर्षाचा काळ हा राष्ट्रीय आणीबाणी म्हणून घोषित केला. तर त्यानंतर इंदिरा गांधी तर आणीबाणी म्हणजे आणीबाणी आपण लॉकडाऊन पाहतो. लॉकडाऊन सर्वांना माहिती आहे. हा लॉकडाऊन मध्ये काय होतं बरं? लॉकडाऊन मध्ये बाहेर फिरायला जात नव्हतो, कामाला जात नव्हतो. म्हणजे एक प्रकारचा आपण कर्फ्यू त्याला कर्फ्यू पण म्हणलं जातं. 144 कलमात जमावबंदीचा आदेश. तशीच राष्ट्रीय आणीबाणी एक प्रकारची त्या काळात जी आहे ती मोठ्या प्रमाणात जी आहे ती लावलेली होती. म्हणून ही राष्ट्रीय आणीबाणी हा त्या काळातला मोठा जो आहे आणि त्याच्यामुळं इंदिरा गांधी यांना 1977 मध्ये त्यांना आपलं सरकार जे आहे ते काय झालं पडलं. म्हणजे काय त्यांना जनतेने जे आहे ते विरोधी पक्षांवर त्यांच्या जागा कमी आल्या म्हणजे त्यावेळेस आणि जनता पक्षाची निर्मिती जी आहे ती केली. नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव म्हणजे एक प्रकारचा काँग्रेसचा पराभव झाला. इंदिरा गांधीजींना आपलं पंतप्रधान पद सोडावं लागलं आणि त्याच्यानंतर चौथे पंतप्रधान झाले जे मोरारजी देसाई हे पंतप्रधान झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि सर अणुचाचणी म्हणजे काय? अणुचाचणी जे अणुबॉम्ब वगैरे आपण पाहतो कशा प्रकारे आहे त्याच्यावर एक चलचित्रफीत आहे ती पण तुम्हाला दाखवायची की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळेल की काय आहे ही ती डिटेल मध्ये त्याची व्हिडिओ त्याचे फोटोज तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतील. ती कन्सेप्ट तुमची व्यवस्थित समजेल. हा अजून कोणाला काय प्रश्न? आता कोणतरी बोलत होतो मुलींपैकी. अण्वस्त्रधारी म्हणजे काय? अण्वस्त्रधारी म्हणजे एक प्रकारचा आपण आता भारत देश आहे
स्वतः बनावटीच्या जी पाणबुडी आहे, विविध प्रकारचे क्षेपणास्त्र आहे, तर ते आपण बनवतो. म्हणजे काय करतो, विविध प्रकारचे युद्धजन्य जे लागणारी जी सामुग्री आहे, ती आपण बनवतो. म्हणजे अणुवस्त्र एक प्रकारचं धोरण आहे भारतामध्ये. आपण पाहतो की बऱ्याच वेळा सुरुवातीला आपल्याला मेड इन चायना वस्तू घ्याव्या लागायच्या. का? कारण त्या भारतामध्ये बनत होत्या. आता बऱ्याच अशा वस्तू आहे की त्या भारतामध्ये चांगल्या प्रकारे काय होतात, बनवल्या जातात. मग आता शस्त्रास्त्र आपण पाहतो, विविध प्रकारची लढाऊ विमानं हे भारतामध्ये एक प्रकारची त्याची निर्मिती होते. पुढचा व्हिडिओ बघा एकदा, त्यामधून तुम्हाला थोडं माहिती मिळेल. 1960 चे दशक भाग 1. 1960 मध्ये घडलेल्या अनेक घडामोडींचा भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम झाला. भारत स्वतंत्र झाला तरी भारताचे काही प्रांत अजूनही परकीयांच्या वर्चस्वाखाली होते. त्यामध्ये पोर्तुगीजांच्या राजवटीखाली गोवा, दमण व दीव हे प्रदेश होते. हे प्रदेश भारताच्या ताब्यात देण्यास पोर्तुगालाने नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांनी लढा दिला आणि 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला आणि गोवा, दमण, दीव हे भारतीय संघराज्याचे भाग बनले. भारताच्या भूमीवरून सर्व परकीय खऱ्या अर्थाने निघून गेले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची खऱ्या अर्थाने परिपूर्ती झाली. मुलांनो, संघराज्य म्हणजे ज्या देशाचा राज्यकारभार संघ म्हणजे केंद्र व राज्य अशा 2 स्तरांवर चालतो त्यास संघराज्य असं म्हणतात. भारताने संघराज्य शासन पद्धती स्वीकारली आहे. भारताच्या उत्तरेकडील सीमांना लागून असणारे देश म्हणजे नेपाळ, भूटान, चीन हे होत. यातील चीन व भारत यांच्यातील तणाव 1950 पासून वाढत होता. सतत चीनकडून भारताविरोधी कारवाया होत असत. या तणावाचा परिणाम अखेर दोनही देशांमधील सीमारेषा युद्धात झाला. हे युद्ध भारत व चीन या 2 देशांदरम्यान असणाऱ्या मॅक-मोहन रेषेच्या क्षेत्रात 1962 साली झालं. नकाशाद्वारे तुम्हाला या व्हिडिओतून व्यवस्थित समजते. ज्यांना कोणाला आवाज येत नसेल त्यांनी बंद करून परत एकदा चालू करा. त्यांनी भारताचं नेतृत्व केलं. त्यांनी आधुनिक भारताचा पाया आपल्या कारकिर्दीत घातला. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. शीतयुद्धादरम्यान भारताने अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, ते सुद्धा नेहरूंच्यामुळे. त्याचा फायदा भारताच्या विकासासाठी झाला. भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी घातलेली भर अत्यंत मोलाची आहे. स्वतंत्र भारताची विस्कळीत घडी बसविण्याचे काम नेहरूंनी केले. 1964 मध्ये नेहरूंचे निधन झाले. Unleash the power of carbon, Denver, the grooming for my success. Honda SP125. Beyond advanced. 1970 चे दशक. इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. त्याच्यातून नवीन स्वतंत्र बांगलादेश हे राष्ट्र उदयास आले. भारत नेहमी अणुऊर्जेचा वापर शांततेसाठी करेल या आपल्या धोरणाचा भाग म्हणून भारताने 1974 मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे जमिनीच्या अंतर्गत भागात यशस्वी अणुचाचणी केली. त्याच्या पुढील वर्षी म्हणजे 1975 मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जा मिळाला. याच दशकात भारतातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली. 1974 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा निकाल उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. यामध्ये इंदिरा गांधींना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध देशभरात संप आणि निषेध नोंदविण्यात आले. याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली.
देशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आणि शासनाने संविधानातील आणीबाणी विषयक तरतुदींच्या आधारे आणीबाणी घोषित केली. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली. आणीबाणी हा भारताच्या इतिहासामधील 1975 ते 77 या दरम्यानचा 21 महिन्यांचा काळ होता. या काळात त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आहे असं सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली, परंतु त्याचबरोबर मानवी हक्कांचाही संकोच झाला. मार्च 1977 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी उठवण्यात आली. आणीबाणीला विरोध असणारे अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली या त्यांच्या मतदारसंघातून हार पत्करावी लागली. जनता पक्षाचे मोरारजी देसाई हे भारताचे पहिले काँग्रेसतर म्हणजेच काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षाचे पंतप्रधान बनले. नाहीतर यापूर्वीचे सर्व पंतप्रधान हे काँग्रेस पक्षाचेच होते. मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये चरण सिंग हे गृहमंत्री व उपपंतप्रधान होते. मोरारजी देसाई यांचे सरकार अनेक विरोधी पक्ष एकत्र येऊन बनले होते, त्यामुळे त्यांच्यात मतभेद होते. त्यामुळे मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार फार काळ टिकले नाही. त्यानंतर 28 जुलै 1979 ला चरण सिंग यांनी भारताचे 5वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 20 ऑगस्ट 1979 पर्यंतचा कालावधी देण्यात आला. परंतु त्यापूर्वीच 19 ऑगस्ट 1979 ला इंदिरा गांधींनी चरण सिंगांना दिलेला पाठिंबा काढून घेतला. अशा तऱ्हेने चरण सिंगाचे सरकारही अल्पकाळ टिकले. 1980 मध्ये पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या. तर अशा प्रकारे तुम्ही पाहिलं असेल की अणुचाचणी किंवा इंदिरा गांधींचा कार्यकाळ कशा स्वरूपाचा होता. त्यानंतर विविध प्रकारच्या ज्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत त्या तुम्हाला एक फोटोंद्वारे चलचित्र फितीद्वारे जे आहे ते थोडक्यात तुम्हाला याची माहिती जी आहे ती व्हिडिओद्वारे व्यवस्थित तुम्हा सर्वांना जी आहे ती समजलेली आहे. ऐश्वर्याला काही प्रश्न आहे. ऐश्वर्या अनम्यूट करून विचारू शकते. हॅलो हा सर. हा ऐश्वर्या बोल. सर मी नेहा आहे. मी भावेश मोरे नावाने नेहा मोरे जॉईन झाली आहे. बर बर. रुपेश तुला काही प्रश्न आहे? हा रेज हँड केलेला आहे रुपेश. हॅलो. बरं नाही म्हणजे असंच चुकून जे आहे ते हात. हा हॅलो हॅलो. हा येतोय आवाज बोल. अल्पकाळ म्हणजे काय? अरे आवाज येतोय. अल्पकाळ म्हणजे थोड्याचा काळ. आता तुम्ही पाहिलं असेल की 2-3 वर्षापूर्वी जे आहेत तर काय 1 दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, राईट. तर त्यांना जे आहे ते साधारणतः 1.5 दिवसाचा किंवा रात्री त्यांनी पहाटे शपथविधी घेतला. अजून थोडक्यात 1 दिवसाचे मुख्यमंत्री म्हणून म्हणजे अल्पकाळ म्हणजेच काय थोड्या कालावधीसाठी त्यांना जे आहे ते मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांचं सरकार कोसळलं आणि परत जे आहे तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि 2.5 वर्ष कार्यकाळ झाल्यानंतर मग त्यांचं सरकार पडल्यानंतर परत कोण झाले? एकनाथ शिंदे जे आहेत ते मुख्यमंत्री 2.5 वर्ष झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय थोडा कालावधी. पुढे पाहूया आता. जे खलिस्ता 1980च्या नंतरचे जे दशक आहे तर याच्या प्रकारचे कशा प्रकारे जे आहेत. सर हे व्हिडिओ दाखवले ते ग्रुप मध्ये टाकून देसाल का प्लीज? आवाज खूप ब्रेक होत होता. बर बर बर. त्याचे लिंक जे आहे ते मी पाठवतो. अर्थव्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजे काय
की आपण पाहतो की एप्रिल मध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये बजेट सादर केलं जातं. हे बजेट म्हणजे काय की आपल्या म्हणजे किती टक्के वाटा जो खर्च करायचा आहे, शिक्षणाला किती गेला पाहिजे, शेतीला किती गेला पाहिजे, उद्योगधंद्याला किती गेला पाहिजे, विविध प्रकारचे उद्योग कंपन्या आहेत, त्यानंतर आरोग्याला किती खर्च झाला पाहिजे. त्यानंतर आपण पाहतो की दळणवळण म्हणजे लोहमार्ग असतील, आपले रस्ते असतील, तर याला किती टक्के जो आहे तो पैसा खर्च झाला पाहिजे. एक प्रकारची जी आहे तर ते काय आहे, एक बजेट आहे. आणि हे सर्व त्यानंतर आपण पाहतो की लोकांचा कर, आपण जो शेतसारा भरतो किंवा टॅक्स भरतो, तो हा एक प्रकारचा महसूल हा शासनाला जमा होतो. आणि तो कशा प्रकारे, कारण शासनाला जर फक्त विकास कामं जर करायचे असेल तर शासनाला त्याच भरून जो आहे तो टॅक्स मिळाला पाहिजे. आणि या टॅक्सच्या उत्पन्नातूनच पैशांमधून ही जी आहे तर काय करत असतो, एक प्रकारचा विविध प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या सरकार राबवत असतं. अशा प्रकारची या अर्थव्यवस्था, मग उद्योगधंदे पाहिजे, त्यानंतर शेती व्यवस्थापन पाहिजे, श्रीमंत लोक जे विविध प्रकारच्या कंपन्या आहेत, गुंतवणूक आली पाहिजे, म्हणजे बाहेरच्या देशातील ज्या कंपन्या आहेत त्या आपल्या भारतामध्ये ज्या आहेत त्यांनी इन्व्हेस्ट केली पाहिजे. म्हणजे त्यांची जी प्लांट आहे, आपण पाहतो ऍपलच्या मोबाईलची आता विविध प्रकारची मॅन्युफॅक्चरिंग ह्या भारतामध्ये सुरुवात आहे. टेस्ला ही कंपनी आलेली आहे, टेस्लाचा मोबाईल आता भारतामध्ये लॉन्च होतोय. मग एक प्रकारची जी आहे ते एक अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याचं काम या जे आहेत व्यवस्था करत असते. सर पुढे पाहूया. हा सर हा बोल. शीतयुद्ध म्हणजे काय? शीतयुद्ध म्हणजे काय? शीतयुद्ध आपलं जे केव्हा झालेले सांगता येईल? शीतयुद्ध कोण सांगेन? शीतयुद्ध केव्हा झालेले? सर मी सांगू? हो, महायुद्धानंतर. हा, दुसऱ्या सर, महायुद्धानंतर जे युद्ध झालं, शीतयुद्ध म्हणजे एक प्रकारचं मोठ्या प्रमाणात हानी, जीवितहानी, वित्तहानी एक प्रकारची जी आहे ती झालेली होती. आणि ज्यामधून देश आपण पाहतो हिरोशिमा आणि नागासाकी या ठिकाणी अणुवस्त्र जे आहे ते अणुबॉम्ब टाकण्यात आले. आणि आजही ते देश त्या काळात एवढं हानी जी झालेली आहे ती पाहतो का. किंवा तुम्ही आता बरेच जण धाराशिव जळगावचे किंवा त्या साईडचे आहेत, तर लातूरचा जो किल्लारीला भूकंप झालेला होता, तर आजही ते क्षेत्र कशा प्रकारचं आहे की तिथं विविध प्रकारची शेती करता येत नाही, किंवा झाडं झुडपं जे आहे ते आजही होत नाही. किंवा आपण पाहतो महाभारत ज्या ठिकाणी झालं कुरुक्षेत्रावर, आजही त्या ठिकाणी, कारण एवढा रक्त त्या ठिकाणी सांडले की आजही त्या ठिकाणी एकही वृक्ष, एकही झाड तिथे उगवताना दिसत नाही. तर अशा प्रकारची जी मोठ्या प्रमाणात हानी होणे त्याला शीतयुद्ध असं म्हटलं जातं. सर भारतीय हम्म. अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्था एकच आहे का? हो हो हो, अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्था तो एकच आहे. बरं, 1980चे दशक आपण थोडक्यात घेऊ आणि मग एक दोन प्रश्न घेऊ आणि थांबूया. भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे. आता खलिस्तान आपण पाहतो, खलिस्तानाचं आंदोलन, शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं. 1980 जे आहे ते मोठ्या प्रमाणात आंदोलन अतिशय उग्र स्वरूप धारण केलं आणि या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता. 1984 मध्ये अमृतसर या ठिकाणी सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवण्यात आले आणि त्यामध्ये श्रीमती इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षक पथकातील रक्षकांनी त्यांची हत्या केली. आणि पाहतो की जे सुवर्ण मंदिरामध्ये जे आहे तर एक प्रकारचा अतिरेकी जे आहे ते काही झालेले आहे, लपलेले आहे असं त्यांना समजलं आणि त्यांनी तिथे एक ऑपरेशन राबवण्यात आलं. आणि त्याचा कुठेतरी शिखातील त्यांचा जो सुरक्षा रक्षक होता त्यांना कुठेतरी राग होता आणि म्हणून इंदिरा गांधी यांची त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घालून जे आहे ती हत्या करण्यात आलेली आहे. तो राहिलेलं जे माहिती आहे आपण ती पुढच्या तासाला जी आहे ती अभ्यासणार आहोत. की एक प्रकारचं त्यानंतर मग इंदिरा गांधींचा जो हत्या झाल्यानंतर राजीव गांधी हे त्यानंतर पुढचे पंतप्रधान जे आहेत ते झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग दहशतवाद आणि काश्मीर, आजही आपण पाहतो की काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी पाकिस्तान
दहशतवाद्यांना पुरवतो आणि विविध प्रकारचे हल्ले जे आहेत ते भारतावर जो आहे तो करत असतो. आणि हे एक प्रकारचं जे आहे ते कुठेतरी जम्मू काश्मीरमध्ये जे आहे ते विविध प्रकारचे तणावग्रस्त अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दहशतवादाचे स्वरूप, काश्मीरी पंडितांचे स्थलांतर, कारण का वारंवार एक प्रकारचा हल्ला आजही आपण पाहतो की पाठीमागे जे युद्ध झालं किंवा आपण 2 महिन्यापूर्वी मागच्या महिन्यात पुलवामा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो हल्ला झाला होता, जी आपली पर्यटक होते त्यांच्यावर पाकिस्तान किंवा हे दहशतवादी हल्ला झाला होता. एक प्रकारचं काय त्या लोकांना वारंवार गोळीबार या गोष्टी अशा हे करण्यामुळं तिथले जे लोक आहेत ते त्यांनी एक प्रकारचं स्थलांतर म्हणजे त्यांनी ते गावं जी आहेत ते सोडून दुसरीकडे स्थलांतरित झालेले आहेत. आणि याचा कुठेतरी आजही पाहतो की विविध ठिकाणी अशा प्रकारचा असंतोष आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्यासाठी आपण एवढंच, म्हणजे आज काय काय पाहिले आपण ते थोडक्यात एकदा मी रिवाईज करतो आणि मग थांबूया आपण. जे आहेत सुरुवातीला पाहूया आपण 1960 साली नंतरच्या ज्या घडामोडी झाल्या, म्हणजे संविधान स्वीकारलं गेलं. त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये भारतामध्ये भारतापुढे कोणकोणती आव्हानं होती? आर्थिक विकास करणे असेल, राजकीय स्थैर्य निर्माण करणं असेल, सामाजिक सुधारणा असेल. त्यानंतर मग एक प्रकारचं गोवा आणि दीव दमण यांची मुक्ती संग्राम संघ राज्य स्थापन झालं, गोवा राज्य स्थापन झालं, महाराष्ट्र राज्य स्थापन झालं आणि पुढे जाऊन मग भारत चीन यांच्यामध्ये मॅकमोहन रेषेवरून एक प्रकारचं युद्ध जे आहे ते झालेलं आहे. आणि त्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे जे बनलेले आहे, त्यांनी मग परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार, आर्थिक विकासाची मोलाची कामगिरी त्यांनी केलेली आहे. त्यांच्यानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर 1965 साली 1966 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांना थोडासा काळ जो आहे तो मिळाला. त्यामध्ये त्यांनी जय जवान जय किसान, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, जवानांचे प्रश्न असतील आणि युद्धाबाबतची जी आहे ते चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं निधन झाल्यानंतर तिसऱ्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीला कार्यकाळ हा मिळाला. त्याच्यामध्ये बँकाचं राष्ट्रीयकरण असेल, तनखे बंद करणे असेल, कणखर एक प्रकारचं नेतृत्व त्यावेळेस निर्माण झालं. पर त्यानंतर त्यांनी 1970 मध्ये बांगलादेश निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतलेला. पूर्व पाकिस्तान आणि भारत पाकिस्तान यांच्या युद्धानंतर स्वतंत्र एक बांगलादेशाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर पोखरण या ठिकाणी 1974 मध्ये अणुचाचणी घेण्यात आली. सिक्कीम राज्याला संघ राज्याचा दर्जा स्थापन देण्यात आला आणि राष्ट्रीय आणीबाणी 1975 21 दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती घोषित करण्यात आली आहे. अशा प्रकारे इथपर्यंत आपण आजच्या पाठात जे आहे ते अभ्यासलेलं आहे. हा बोल. तुझा आवाज ब्रेक होतोय, आवाज नाही येत मला व्यवस्थित. हा आपण जो इतिहासाची साधना धडा शिकलो त्याचा स्वाध्याय लिहायचा आहे का? हो, स्वाध्याय जो आहे तो तुम्ही शाळेमध्ये सोडवला असेल तर ठीक आहे, पण त्याचा अजून मी तुम्हाला एक थोडक्यात एक प्रश्न जो आहे, थांबा एकच मिनिट, मी तुम्हाला जो आहे तो अभ्यास कोणता आहे तो थोडक्यात सांगतो आणि मग थांबूया. तुम्हाला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सोडवायचा आहे. मग त्यामध्ये तुम्ही जे आहेत तर 1960 नंतरच्या जे इंदिरा गांधींचा काळ आहे, पंडित जवाहरलाल नेहरूंचा कार्यकाळ आहे, लाल बहादूर शास्त्री यांचा आहे आणि जास्त करून मोस्टली इंदिरा गांधींचा कार्यकाळ, याच्याविषयीची तुम्हाला थोडक्यात माहिती जी आहे ती लिहायची आहे. ओके सर. म्हणजे संकल्पना स्पष्ट करायची का? हो, संकल्पना स्पष्ट